past 10. काय भारी डेकोरेशन केलं यार क्रिसमसचं इथे सुपर. हे गाईज, सो आज आहे संडे आणि टुडे वी आर गोइंग टू गोरेगाव आणि आम्ही सगळे चाललो आहे आणि माझा एक बहिणी आणि भाऊ जो आहे मी तिकडून येतो ते लोक नंतर येणार आहेत मागून आणि आता आम्ही चाललो आहे. एक रिलेटिव्ह आहे त्यांना बघायला आणि तिथून आम्हाला कुठेतरी जायचं आहे. सो स्टे ट्यून. कुठे जायचंय ते मी तुम्हाला नंतर सांगते. सो स्टे ट्यून. मम्मी ते चणे घेऊन आली आहे खायला ते पण है ना आणि ते पण गावचे चणे आहेत. मम्मीने गावावरून आणलेत हे स्पेशल. आणि हे आता इथे मल्हार ट्राइब्स रेस्टॉरंट येईल जिथे आम्ही लास्ट टाइम गेलो होतो. जर का तो व्लॉग अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. गाईज यू कॅन सी की किती ट्रॅफिक आहे यार. आम्ही कधीपासून स्टक झालो या ट्रॅफिक मध्ये. खूप म्हणजे आय थिंक सो 1 तास तर इथे गेलाय आमचा. ठाकूर मॉल जवळ आम्ही जस्ट पोहोचलोय आणि इथे एवढी ट्रॅफिक लागली आहे की 1 तास झाला आतापर्यंत. आय डोंट नो कधी सुटेल ही. आणि एक साईडचा रस्ता सुद्धा बंद ठेवलाय आज. टू मच ट्रॅफिक यार. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. फायनली आम्ही ओबेरॉय मॉलच्या इथे पोचलोय आणि इथे सुद्धा ट्रॅफिक आहे आणि आय थिंक सो इथे पोचायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागले आरामात. आणि आता पुढे आम्हाला अजून 15 मिनिट्सचा डिस्टन्स बाकी आहे. सो चलो फटाफट चलते. आणि यू कॅन सी गाईज की काय भारी डेकोरेशन केलंय क्रिसमस साठी इथे. लास्ट टाइम आम्ही ओबेरॉय मॉलला सुद्धा आले होतो क्रिसमसच्याच टाइमला आणि तेव्हा पण अमेझिंग डेकोरेशन केलेलं आणि आता पण एकदम ब्युटिफुल. इकडे पण ट्रॅफिक लागते ना. इथे आहेत फ्रुट्स बघ. काय काय घेतलं दाखव काय काय घेतलं. ऍपल आणि डाळिंब. चलो गाईज आता मी पोचलोय गोरेगावला आणि इथे पार्किंगचा खूप इश्यू आहे. सो आता भाई पार्क करतोय इथे गाडी. ऍडजस्ट करतोय आम्ही कुठे पार्क करायचे ते बघतोय. पार्किंगसाठी ऑलवेज खूप इश्यू होतो आम्हाला यार. आणि इथे यांच्या बिल्डिंगमध्ये आय थिंक सो पार्किंग नाही जिथे आम्ही चाललो रिलेटिव्सना बघायला. म्हणजे त्यांना बरं नाही आहे तिकडे आम्ही बघायला चाललोय. सो ते बघितल्यानंतर आपल्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी बोलली आहे स्टे ट्यून. सो काहीतरी घ्यायला जायचं आहे. सो आम्ही पटकन आता बघून येतो आणि मग लगेच आपण तिकडे जाऊया जे आम्हाला घ्यायचं आहे घ्यायला जायचं तिकडे. आणि इथे बघा पार्किंगसाठी खटाटोप चालू आहे. हे बाईक वगैरे सगळं कारण की गाडी व्यवस्थित आपली इथे पार्क झालेली नाही आहे. थोडं रस्त्याच्या मध्ये येते सो प्रॉब्लेम होऊ शकतो नंतर. म्हणून थोडं बाईक वगैरे इथे ॲडजस्टमेंट करतात हे लोक आणि थोडीशी गाडी पुढे पार्क करतील आणि मग आम्ही लगेच निघू तिकडून 20-25 मिनटामध्ये थोडं बघून त्या काकांना आणि नंतर मग आपण जाऊया. गाईज आता मी इथे वेट करतोय कारण की माझा एक भाऊ आणि बहिणी आलेले नाही आहेत. सो ते मागून येत आहेत ट्रेनने आणि आता ऑटोमध्ये आहेत. ते 2-3 मिनटावरती पोचलेत आता. सो त्यांच्यासाठीच आम्ही आता इथे वेट करतो थोडं. हो तिकडे गेलो आम्ही. त्यानंतर त्यांनी आम्हाला हे खायला दिलं प्यायला दिलं. आय मीन कोल्ड ड्रिंक अँड बिस्किट्स अँड ऑल. सो थोडंसं खाल्लं आणि नाही बोलून पण तिथे 1 ते 1.5 तास आरामात गेला आणि आम्हाला खूप लेट झाला. आम्हाला फायनली गाईज आम्ही तिथून समथिंग 9:20-25 निघालो आणि आम्ही लगेच ऑटो पकडली. मी भाई आणि माझी बहिणी आम्ही 3 जण आता चाललोय फक्त तिकडे जे आम्हाला घ्यायचं आहे ते घेण्यासाठी. बाकी सगळे गेलेत माझ्या बहिणीच्या घरी. ते पण तिथे बाजूलाच राहतात. सो गाडी वगैरे आम्ही आणली नाही तर मग परत गाडीच्या पार्किंगसाठी वगैरे टाइम वेस्ट होईल. त्यामध्ये ऑलरेडी लेट झाला त्यामुळे आम्ही असंच आलो. आणि चला आता पटापट जाऊया. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय. हा आहे एनऑर्बिट मॉल आणि आलोय आम्ही पोचलोय आता फायनली. ट्रॅफिक पण लागलेली थोडीशी पण एवढी नव्हती. सो चला आता पटकन उतरून पटापट भाग के दौड़ के चलते हैं.
गाईज मेन थिंग की मी आज फर्स्ट टाईम इनऑर्बिट मॉलला आलेली आहे. याआधी मी कधीच आली नव्हती इनऑर्बिटला. गाईज फायनली आलो आहे आम्ही इनऑर्बिट मॉलला. आणि काय घ्यायला आलो आहे मी तुम्हाला दाखवते. लेट झाला आहे म्हणून पटापट घाईमध्ये निघालो आणि आलो आहे. आणि काय भारी डेकोरेशन केलं आहे यार क्रिसमसचं इथे. सुपर. चला जाऊया पटकन आता. चेकिंग आहे. लेट्स गो फास्ट कारण की लेट झाला आहे. शॉप बंद होईल. सो म्हणून मी वहिनी आणि भाई आम्ही तिघेच आलो आता. आणि खूप भारी डेकोरेशन केलं इथे क्रिसमससाठी. पण यापेक्षा पण मस्त डेकोरेशन ओबेरॉय मॉलला केलेलं जेव्हा आम्ही लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा. सो आय थिंक सो शॉप आहे फर्स्ट फ्लोअरला. सो वी नीड टू गो ऑन फर्स्ट फ्लोअर. चला. आम्हाला लेट झाला आहे खूप. 9:30ला शॉप बंद होणार आहे आणि आता झालेत काहीतरी 9:25. आणि खूप सो शॉप चालू असेल आणि आम्ही जे घ्यायला गेलो ते आम्हाला भेटेल. तर तुम्हाला कळलंच असेल गाईज की आम्ही कुठे चाललोय, काय घ्यायला चाललोय. युनी स्टोर बघून युनिकॉर्न म्हणजे ॲपलचंच काहीतरी प्रोडक्ट घ्यायला चाललोय आणि त्यामध्ये आयफोन घ्यायला चाललोय. हे पण तुम्हाला कळलं असेल कारण मी शॉर्ट टाकला होता. सो या करेक्ट. वी आर गोइंग टू बाय अन आयफोन. ॲक्च्युली एक आयफोन नाही बट 2 आयफोन्स वी आर गोइंग टू बाय. सो लेट्स गो इन साइड आणि बघूया आपल्याला काय कुठले कलर्स भेटत आहेत, कुठला आयफोन घेतोय आपण. लेट्स सी. क्लियरिटी इज ऑन टॉप गाइज. iPhone 16 की. सो आय लाईक दिस वन इन पिंक कलर. एकदम क्लासी वाटतोय आणि एकदम गली वाईब देतोय. भारी वाटतोय एकदम. आणि तसं इथे आहे ग्रे वन बट ग्रे वन इज ऑल्सो नॉट बॅड. हा पण एकदम भारी वाटतोय. पण आय थिंक सो हा थोडासा आहे ना म्हणजे असं बॉईज लोकांनी घेतलं तर छान वाटेल. हा दुसरा आहे कलर विचार. हा प्रो आहे. हां 16 प्रो. हा 16 प्लस. गाईज आम्ही गेलेलो आयफोन घ्यायला. ते पण एक नाही 2. पण आमचा मूड ऑफ झाला आणि आम्ही नाही घेतलं आहे. का नाही घेतलं मी तुम्हाला नंतर सांगते. म्हणजे आयफोन 2 आम्हाला घ्यायचा होता. एक 15 एक 16 आणि ते या दोघांसाठी घ्यायचं होतं. पण आम्ही घेतला नाही आहे. का ते मी तुम्हाला नंतर त्यांच्याकडूनच सांगते. चला आता आम्ही उतरतोय खाली. आणि काय ब्युटिफुल डेकोरेशन केलं आहे ते क्रिसमससाठी. सीडी पण बंद होती यार. शिट. वाव. 16 लेले गेले आहेत. 12 से ही फोटो ले. इथे आम्ही आता थोडं फोटोशूट करतोय कारण की काम तर झालं नाही पण फोटोशूट तरी करून जातो आम्ही थोडं इथून. Life lessons come 1 in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul. चलो नाव वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर. आयफोन तर आम्ही घेतला नाही. का ते मी तुम्हाला सांगते नंतर. आता तर आम्ही निघतो इथून आणि मे बी आता आम्ही जाऊ वहिनीच्या घरी. सो चलो. ऑटो पण इथे आहे. मी फर्स्ट टाइम आली आहे इनऑर्बिटला.
हां तेव्हा इकडे आहे H&M. कुठे हां इथून पण एंट्री आहे, इथून पण लेफ्ट गेलीस राईट गेलीस तर H&M. ओके बाजूलाच H&M पण आहे काही ती आहे ती. चला ऑटो भेटली आम्हाला. आणि एकदम मॉम चांगली सॉफ्ट आहे. बंद झालं ते तर 90. H&M पण बंद झालंय गाईज, नाहीतर आम्ही ॲटलिस्ट H&M मध्ये शॉपिंग तरी करून आलो असतो. बट हे 90च बंद झालंय. सेल चालू आहे याच्यामध्ये. आणि इथे पुढे पण काय भारी डेकोरेशन केलंय यार क्रिसमससाठी. वाव अमेझिंग. तर गाईज आम्ही आयफोन घेतला का नाही, कारण की इथे आयफोन घ्यायला यायच्या आधी माझ्या भावाने आयफोन युनिकॉर्नच्या बॅक ऑफिसमध्ये कॉल केला होता टू जस्ट नो अबाउट द प्राइस अँड ऑफर्स अँड एव्हरीथिंग. सो त्यांनी सांगितलं प्राइस वगैरे जे पण काय आहे ते, आणि नो कॉस्ट EMI तुम्हाला भेटेल असं सांगितलं. सो हे आम्हाला बेस्ट पॉईंट वाटला म्हणून आम्ही तिकडे गेलो. आणि मग नंतर आम्हाला कळलं तिकडे की नो कॉस्ट EMI वगैरे असं काहीच नसतं, म्हणजे इंटरेस्ट पण तुम्हाला लागणारच आहे. सो मग आम्ही बोललो की आम्ही एवढ्या लांब का आलोय, मग आम्ही आमच्या इथे चेक करतो. सो दॅट्स वाय आम्ही तिथून परचेस नाही केला. सो आता आम्ही चाललोय वहिनीच्या घरी. सो तिकडे थोडा वेळ बसू आणि नंतर मग निघू आम्ही घरी जाईल. सो आता मी पोहोचलोय वहिनीच्या घरी आणि इथे आता मी चहा पितेय आणि चहा सोबत थोडं हे बिस्किट वगैरे खाल्ले आणि आता लगेचच आम्ही निघू घरी जायला. 22 वर बोलवलं कोणीतरी लिफ्ट पोहोचेपर्यंत 5 मिनिटं दाबलं आहे त्याचं फक्त ते डिस्प्ले केलं म्हणून दिसत नव्हतं. चला गाईज आता आम्ही निघालो इथून. आता आम्ही चाललोय घरी. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe